निर्णय घेतलाय. त्याचबरोबर आर्यन बॉयज यांना प्रथम फलंदाजीला आव्हान दिले. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. तब्बल 20 मिनिटात 4 षटक संपवायचे आहेत याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. सलामीचा फलंदाज मैदानात दाखल झालाय कौस्तुभ साने आणि नॉन स्ट्राईकला आहे भाई. पोलीस सन्स या संघात खेळणारे हे दोन्ही फलंदाज आज आर्यन बॉयज मध्ये खेळत आहेत. दोन्ही धडाकेबाज असे फलंदाज. पहिलाच आखुटप्प्याचा चेंडू आणि निर्धाव चेंडू. आता मात्र आखुटप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय लेग साइडच्या दिशेने. सीमारेषा पार चौकार. खरोखर सेन्सेबल क्रिकेट बघायला मिळतंय. पहिला बॉल डॉट मात्र दुसरा चेंडू हलक्या हाताने लेग साइडच्या दिशेने भिरकावून दिलाय चौकार. आणि आता मात्र या नंतरचा होणारा सामना किरण 11 विरुद्ध जरीमरी क्रीडा मंडळ यांचा नाणेफेकीचा कौल मंचावर होतोय. आता मात्र सुंदर कमबॅक. उत्कृष्ट गोलंदाजी कपिल यांची अचूक टप्प्यावर गोलंदाजी. कौस्तुभ साने यांना माहिती आहे आव्हानास्पद ओव्हर आहे, पॉवर प्लेचा ओव्हर आहे, फायदा भेटेल तेवढा घ्यायचा आहे. मात्र प्रयत्न करतायत, प्रयत्न असफल. आपण बघताय विद्युत झोताची तयारी सुरू आहे मैदानात. किरण 11 विरुद्ध जरीमरी मंडळ क्रीडा मंडळ यामध्ये जरीमरी क्रीडा मंडळ यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला निर्णय कळवून जायचा आहे. मंगल परत एकदा बॉल शरीरावर आदळलाय आणि माघारी पाठवलंय भाई यांना. उत्कृष्ट कमबॅक म्हणता येईल. कपिल यांच्या मार्फत 4 चेंडू हाताळलेत, अवघे 4 धावा दिल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडू अखेरीस धावा झाल्यात 4. सुंदर गोलंदाजी, वेगवान गतीचा चेंडू. खरोखर कपिल यांनी या विकेटचा एकदम उत्कृष्ट असा अंदाज घेतलाय. त्याचप्रमाणे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण बघतोय वट्टीन उत्कृष्ट कार्य पार पाडतोय आपल्या संघासाठी. आता मात्र हलक्या हाताने टोलावलाय. 1 धाव पळून पूर्ण, मात्र धावबाद करायचा प्रयत्न होता. सुंदर कव्हर आणि 1 धावावर समाधान मानावं लागेल. एका षटका अखेरीस बिनगडी बाद. धावा झाल्यात मात्र 5. सुंदर सुरुवात केलेली आर्यन बॉयज यांनी मात्र 4 डॉट चेंडू. खरोखर अयोध्या लेजेंड्स हा संघ आपण बघितलात प्रथम फलंदाजी करून तब्बल 52 धावा धावफलकावर ठोकू शकतो. म्हणजेच आर्यन बॉयज यांना मोठी धावसंख्या धावफलकावर लगावावी लागेल. मात्र गोलंदाजी मार्फत थोडासा चेंज आपण बघायला मिळतोय अयोध्या लेजेंड्स यांच्याकडून. सिद्धू यांना दुसरी ओळ हाताळण्यास दिली आहे. चला सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. 20 मिनिटात तब्बल तुम्हाला 4 षटक पूर्ण करायचे आहेत, नाहीतर 5 धावांची पेनल्टी दिली जाणार आहे. याची नोंद घ्यायची आहे. टाइमपास नको, मॅचला सुरुवात करायची आहे. स्ट्राइकवर आहे कौस्तुभ साने, गोलंदाजी मार्फत सिद्धू सज्ज. पहिला चेंडू लोअर फुलटॉस चेंडू सुंदर असा खेळून काढलाय लॉंग ऑनच्या दिशेने. मात्र 1 धाव
पूर्ण केले कौस्तुभ साने यांच्या मार्फत. मात्र आता स्ट्राईकवर आलाय भाई, वरळी पोलीस कॅम्प मधला एक खतरनाक धडाकेबाज फलंदाज. कृपया पंचांनी घेतलेला निर्णय अंतिम निर्णय राहणार आहे याची नोंद घ्यायची आहे. कृपया कोणी आर्ग्युमेंट करू नये प्लीज, कारण आम्ही म्हणूनच पंच बाहेरून बोलावलेत जेणेकरून आपल्या वरळीचं क्रिकेट सुधारेल. स्ट्राईकवर आहे भाई, मोठा फटका, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण कपिल यांच्या मार्फत 2 धाव घेण्यात यशस्वी. खरोखर फटका सुंदर होता, तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळाले. आपण बघताय शिवसह्याद्री फाउंडेशन. आता मात्र मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलावलाय, नो मॅन्स लँड मध्ये जाऊन पोहोचतोय. सुंदर फटका आणि मात्र बघायचंय, डिसिजन द्यायचंय. फेअर उत्कृष्ट फटका होता. तीन धावा धावून पूर्ण केल्या आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपण बघितलेत आपल्या संघासाठी, एक एक धाव वाचवण्यासाठी अयोध्या वॉरियर्स. आता मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका आणि फटका सुंदर आहे, सीमा रेषा पार षटकार. खरोखर साने यांच्या कलाईत तेवढी धम्मक आहे. सुंदर फटका आपल्याला बघायला मिळाला, लॉंग ऑफच्या डोक्यावरनं षटकार. धावसंख्येत 6 नि भर. धावा झाल्यात 16. परत एकदा सेम, मात्र आता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा पूर्ण करतील धावून. सुंदर फटकेबाजी मैदानात सुरू आहे. आता मात्र साने यांनी अचूक टप्पा ओळखलाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानात बघायला भेटतोय. 18 धावा. हो, बैठक शॉट मारायचा प्रयत्न सुंदर आहे. एक धाव घेऊन पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र माघारी पाठवलाय भाई यांनी. दुसऱ्या षटकातला 2 चेंडू बाकी आहेत. 2 टू गो. पहिला नो होता ना. थोडंसं थांबायचं आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. 1 टू गो.
19 ऑन द बोर्ड. 19 धावा धाव फलकावर लगावल्यात. एक शेवटचा चेंडू बाकी आहे दुसऱ्या षटकातला. स्ट्राइक वर असणार आहे भाई. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि जेल देखील सुटलाय. खरोखर संधी दिली आणि संधीचं सोनं कसं करायचं हे भाई यांना माहिती आहे. आत्ताच्या चेंडूला 3 धावा मिळवल्या, 2 धावून आणि 1 लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्येत 3 नी भर धावा झाल्यात. 2 षटका अखेरीस 22. खरोखर षटकार चौकारांनी नाही तर सिंगल डबलने देखील मॅच होते. आर्यन बॉयज उत्कृष्ट फलंदाजी करतायत. 2 षटका अखेरीस धावा झाल्यात 23. म्हणून सांगितलं एक प्लेयर इकडे पाठवा, 12वा प्लेयर. चला, थोडीशी घाई करायची आहे. अजून 8 मॅच खेळवायचे आहेत आपल्याला. सर, थोडी बॅच थांबवायची. 5च बॉल झाले, मग 6 बॉल असतील ना. कसं करतोय? अजून एक कोणता शॉट आहे? काय करतोय? सर, 5 बॉल झालेत सेकंड ओव्हरचे. तो मोजवतोय 24 झाले रे. अजून डबल मारला. कोणाला डबल मारला? डबल मारला समोर इथं. नाही तर डबलचा शॉट कुठे आहे? तिथे 3 आला, 1 आला, 2 आला. एक डबल अजून एक आहे, तो लिहिला नाही. तेच तर बोलतो. आला ना वर. नाही ते नाही, तो पहिला बॉल नको मोजू. डबल किधर मारला ते? 2 डबल मारले. ओव्हर झाली 2. हां, 2चा शॉट. हां, टिबलच्या पहिला 2 आला. तेच तर बोलतोय मी. ओव्हर झाली मग तेच बोल. बरोबर बरोबर. 24 झाला. तुला तेच चुकीची दुरुस्ती. धाव संख्या झाली ती मात्र 24. 24. चला, मॅचला सुरुवात करायची आहे. आपण बघताय साहेब सह्याद्री फाउंडेशन आयोजित साहेब चषक 2025. गोलंदाजी मार्फत आपण बघतोय निखिल तिसरं षटक घेऊन आलाय. स्ट्राइक वर असणाऱ्या कौस्तुभ साने. नॉन स्ट्राइक वर आपण बघतोय भाई. कौस्तुभ साने विरुद्ध निखिल. काय होणार हा सामना?
कौस्तुभ साने देखील सेट फलंदाज आहे. पहिल्या मॅच मध्ये धुवाधार फलंदाजी केली आहे. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय डिक्लेअर झोन कडे. आता मात्र सुंदर चलाकी यष्टीरक्षकाची. खरोखर निर्धाव चेंडू होता. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र मोठा गडी तंबूच्या दिशेने परतलाय. कौस्तुभ साने याला माघारी पाठवलंय. वटीन यांची चालाकी. खरोखर गोलंदाज आणि यष्टीरक्षक यांच्या मध्ये असलेला हा ताळमेळ आपल्याला मैदानात दिसतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावा झाल्यात 25. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय प्रशांत पाटील. वरळीतील चांबोरी मैदानातला हाच खेळाडू. लेदर क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणारा खेळाडू आज आपल्याला आर्यन बॉयज वरून बघायला मिळतोय. प्रशांत पाटील एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज. गोलंदाजी मार्फत निखिल सज्ज. स्ट्राइक वर असणार आहे प्रशांत. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 10 मिनिटं झालेली आहेत. सुंदर फटका. फटक्याच्या खाली प्रणव आणि प्रणवने सुंदर झेल घेतलाय आणि प्रशांत पाटील पहिल्याच बॉलवर डकआउट. खरोखर एक मोठा गडी स्वस्तात मिळालाय. मोठा गडी बाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र प्रयत्न फसला आणि प्रशांत तंबूच्या दिशेने परतलाय. चला फलंदाज लवकरात लवकर यायचंय. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय प्रतीक. उत्कृष्ट गोलंदाजी बघतोय आपण निखिल यांच्या मार्फत. 2 मोठे गडी बाद केलेत आणि हॅट्रिकच्या दिशेने वाटचाल करतोय. हो सुंदर फटका. लेग साइडच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये खेळलाय. 1 धावा पंचांकडनं घोषित आणि हॅट्रिक मात्र चुकवली आहे. धावांमध्ये एकेरी धावांनी बढत धावा झाल्यात 26. उत्कृष्ट मॅच रंगली आहे. दोन्हीही संघ वैयक्तिक 1-1 मॅच खेळून दुसऱ्या मॅच मध्ये दाखल झालेत. मात्र ही मॅच जिंकणं तितकंच साजेसं आहे. सुंदर फटका. फटका सुंदर आहे मात्र सीमा रेषा पार षटकार. खरोखर उत्कृष्ट फटका. तितकाच साजेसा. पंचांनी त्याला दिलेला मान सन्मान षटकाराच्या स्वरूपात. 6 धावेने धावसंख्या वाढते. धावा झाल्यात आता मात्र 32. खरोखर प्रतीकने आल्या आल्या सुंदर सुरुवात केली आहे. आता मात्र लेग साइडच्या दिशेने टोलावलेला चेंडू. पंचांकडनं परत एकदा षटकाराचा. सुंदर षटकार.
खरोखर दोन लगातार षटकार मारून सुंदर धावसंख्या वाढवली आहे प्रत्येक यांच्या बॅटमधनं. आता मात्र धावांचा पाऊस पडतोय. धावा झाल्यात त्या 38 ऑन द बोर्ड. आता मात्र फटका फसलाय. बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल करतोय. वैयक्तिक पहिलं संघासाठी चौथं षटक घेऊन आलाय राहुल शेठ. पहिलाच बॉल अतिशय वेगवान गतीचा होता. भाई यांच्या बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झाला. मात्र दुसऱ्या बॉलचा सामना. आता मात्र सुंदर फटका आहे. कव्हरच्या दिशेने खेळलाय. तितकीच सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. आता मात्र षटकार किंग प्रत्येक स्ट्राइक वर असणार आहे. भाई यांना माहिती आहे समोर एक सेट फलंदाज आहे, त्याला एक रन काढून द्यायचा आहे. मात्र तो फिनिशर आहे, वेल फिनिशर आहे याची सर्व संघाला नोंद आहे. चला स्ट्राइक वर असणाऱ्या प्रत्येक गोलंदाजी मार्फत आपण बघतोय राहुल. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅटची कडा घेऊन बॉल लेग साइडच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धावा पंचांकडनं घोषित. बॉल जुना बॉल कुठे? जुने बॉल दे ना. जुने बॉल कुठे गेले सगळे? बॉक्स कुठे गेला? ये आगे. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. धावा झाल्यात त्या मात्र 41. अजून देखील 3 चेंडू बाकी आहेत. फुल टॉस चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सुंदर. लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला हा चेंडू. मात्र 2 धावांवर समाधान मानावं लागेल प्रत्येकी यांना. अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. धावा मात्र 2 या धावसंख्येने पुढे सरकते. धावा झाल्यात 43. खरोखर उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला भाई आणि प्रतीक यांच्या मार्फत मैदानात बघायला मिळते. आर्यन बॉयज याचे हे 2 फलंदाज उत्कृष्ट कामगिरी पार पाडतायत. मैदानात रनांचा पाऊस पडतायत. आता मात्र फटका फसलाय. फटका हवेत आहे. बघूया क्षेत्ररक्षक काय करतोय. आणि सुंदर झेल. खरोखर कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. अतिशय लांब वरनं येऊन जवळजवळ 10-15 मीटर लांब वरनं येऊन यांनी हे झेल घेतले आहे. रवी यांची उत्कृष्ट झेल आपण बघितली. कृपया फलंदाज लवकरात लवकर यायचंय. नितीन गुरु नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. चौथं षटक प्रगतीपथावर. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या झाल्या 43. निखिल गुरु यांनी जर षटकार मारला तर सचिन
नितीन यांनी जर षटकार मारला तर सचिन यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक लागलंय. नितीन आता मात्र स्क्वेअर चेंडू पंचांकडनं दंडित केलेला आहे. वाईट प्लस 2 धावा मिळणार आहेत. धाव संख्येत दोन्ही भर धावा झाल्यात. आत्ता मात्र 45. खरोखर धाव संख्येत 50 हा आकडा खूप सुंदर दिसतो. बघूया नितीन आपल्या संघासाठी काय करतोय. धावा झाल्यात आत्ता 45. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू पंचांनी दंडित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा. शेवटच्या चेंडूवर थोडेसे भिरकाटलेत. राहुल उत्कृष्टरित्या आपलं षटक हाताळलेलं, मात्र 2 लगातार वाईट टाकलेत. धावा झाल्यात 46. अजून देखील 3 धावा हव्यात 50 धावसंख्येला. नितीन स्ट्राईकवर असणार आहे. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू टाकून आपल्या षटकाची सांगता केली आणि धाव बाद झालाय भाई. सेहेचाळीस धावा धाव फलकावर लगावल्यात आणि 47 धावांचं आव्हान अयोध्या लेजंड्स या संघाला दिलंय. तर या आर्यन बॉयज या संघाला मी विनंती करतोय, त्वरित क्षेत्ररक्षण लावून सज्ज व्हायचंय, मैदानात दाखल व्हायचंय. त्याचप्रमाणे अयोध्या लेजंड्स या संघांना मी विनंती करतोय, आपले फलंदाज मैदानात दाखल करायचे आहेत.
एक उभरता सितारा तुषार मेडेकर. वरळीतील नामांकित संघामध्ये खेळणारा हा खेळाडू तुषार मेडेकर आज आपल्याला आर्यन बॉयज या संघातनं खेळताना दिसतोय. खरोखर कौतुक करावं लागेल. अतिशय लहान वयात त्यांनी भरपूर मॅच खेळल्यात. आज मात्र आपल्या संघाला गरज आहे, आर्यन बॉयजला गरज आहे. तब्बल 47 धावा पार करायचे आहेत अयोध्या लेजेंड्स या संघाला आणि मॅच सुरुवात होते. स्ट्राईकवर असणार आहे कपिल. गोलंदाजी मार्फत तुषार सज्ज. पहिला सुंदर फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून आणि मात्र चौकार. प्रयत्न सुंदर होता आउटफील्डचा, थोडासा फायदा झालेला, मात्र भाई चौकाराला जाऊन थडकला. पहिला चेंडू सुंदर फटका चौकार लगावलाय. तुषार यांचं सुंदर स्वागत केलंय. कपिल यांच्या मार्फत 1 बॉल 4 धावा. आता मात्र सुंदर टप्पा, आखूड टप्प्याचा चेंडू, मात्र पंचांनी वॉर्निंग दिलाय. 1 बाउन्सचा इशारा. दोन्ही संघांना विनंती आहे, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहणार आहे याची नोंद घ्यायची आहे. पंचांना कोणत्याही प्रकारे वाद घालायचा नाहीये. सुंदर फटका, खणखणीत चौकार. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलावलेला चेंडू. खरोखर कपिल यांच्या बॅट मधनं आता मात्र समीकरण स्पष्ट होत आहे. धावा कितीही असू द्यात, मी त्या सहजरित्या पूर्ण करणार. आणि पहिल्या 2 बॉलवर सुंदर 2 फटके, 3 चेंडू अखेरीस धावा झाल्यात. आता मात्र 8. आता मात्र सुंदर फटका, सीमा रेषा पार षटकार. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन कपिल यांच्या मार्फत आपल्याला बघायला मिळतंय. 2 चौकार 1 षटकाराच्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 14 या धावसंख्येवर. अजून देखील पहिलं षटक सुरू आहे, 2 चेंडू बाकी आहेत, धावा झाल्यात 14. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, उत्कृष्ट चेंडू, तो देखील खोदून काढलेला. मात्र तुषार यांनी फॉलो बॅक मध्ये सुंदर पकडलाय आणि निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू बाकी आहे. पहिल्या षटकातला आता मात्र धावा जाऊन पोहोचतायत त्या मात्र 14 या धावसंख्येवर. परत एकदा सुंदर फटका. हसन भाई यांनी कोंबडी सोडली. हाथ में आया लेकिन मुला लगा. अली बली हसन अली कॅच सोडली आहे.
धावा झाल्यात त्या मात्र एक षटका अखेरीस 16. खरोखर हसन यांनी जर हा झेल पकडला असता तर उद्या टेनस्पोर्टला हा झेल दाखवला असता, मात्र झेल सोडलाय. हा देखील हास्य जत्रेत दाखवला जाणार आहे. एक षटका अखेरीस धावसंख्या झाल्यात 16. कपिल यांनी पहिल्याच ओव्हरवर धुव्वाधार सुरुवात केली आहे. धडाकेबाज फलंदाजीचं प्रदर्शन दाखवलंय. 16 धावा तब्बल धाव फलकावर लगावल्यात. 6 चेंडू अखेरीस धावसंख्या मोठ्या बनवायच्या आहेत. 47 धावा बनवायच्या आहेत. आता मात्र धावसंख्या झाली आहे 16. चला घाई करायची आहे. 15 मिनिटात आपल्याला 4 षटक संपवायचे आहेत. मीटिंग नंतर करा, नाही तर पेनल्टी दिली जाणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय प्रशांत पाटील. हा गोलंदाज फिरकीचा जादूगार मानला जातो. कवटी बॉल, लेदर बॉल, टेनिस बॉल, सर्व बॉल मध्ये अधिराज्य गाजवणारा खेळाडू आज टेनिस क्रिकेट जगताचा बादशाह काय हा दाखवून देणार आहे. पहिल्याच बॉल मध्ये याचा विकेट गेलेला, मात्र आता गोलंदाजीची संधी आली आहे. बघूया काय करतोय. स्ट्राइक वर असणार आहे निखिल. आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण हसन यांच्या मार्फत कव्वरच्या दिशेने खेळलेला चेंडू. एक धाव पंचांकडनं घोषित. आता मात्र सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. समोर एक बलाढ्य फलंदाज सेट असताना देखील निर्धाव चेंडू टाकणं खूप महत्वाचा गोलंदाज करू शकतो. आणि आता मात्र सुंदर गोलंदाजी. स्ट्राइक वर आलाय कपिल. परत एकदा सुंदर फटका. आता मात्र फटका फसलाय. बंटी यांचा सुंदर झेल आणि प्रशांत पाटील यांनी एक मोठा गडी तंबूच्या दिशेने परतावलाय. कपिल यांच्या स्वरूपात पहिल्या ओव्हर मध्ये सुंदर खेळी केलेली, मात्र दुसऱ्याच षटकात बाद झालाय कपिल. आता मात्र पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेणारा प्रणव स्ट्राइक वर आलाय. पहिला चेंडू भिरकावून द्यायचा प्रयत्न होता, मात्र निर्धाव चेंडू. प्रत्येक यांचं सुंदर यष्टीरक्षण. वेळेचा फायदा, संधीचं सोनं करायचं कसं हे प्रत्येक यांना देखील माहिती आहे. फलंदाज जेव्हा फटका मारायला जातो आणि तो फसतो तेव्हा प्रत्येक आपला चान्स मिळवतो आणि सुंदर विकेट घेतो, मात्र आता फसलाय प्रतीक. आता मात्र हा कुटप्याचा चेंडू उंचच उंच भिरकावून दिलाय. सीमा रेषा पार षटकार.
खरोखर प्रणव यांना जर लेन दिली तर तो षटकाराच्या स्वरूपात उत्तर देतो हे देखील आता प्रशांत यांना माहिती आहे आणि खणखणीत षटकार. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावा झाल्या 23 ऑन द बोर्ड. खरोखर सुंदर फटका. दुसऱ्या षटकातला एक शेवटचा चेंडू बाकी आहे. स्ट्राईकवर आहे प्रणव. आता मात्र सुंदर चेंडू आणि प्रणव देखील बाद झालाय. LBWच्या स्वरूपात एक मोठा गडी बाद केलाय. खरोखर कमबॅक म्हणता येईल. दोन्ही मोठे गडी बाद करण्यात यश आलंय प्रशांत पाटील यांना जरूर षटकार मारला पण त्यांनी 2 मोठे गडी बाद केलेत आणि आपल्या संघाला अजून देखील मॅच मध्ये जिवंत ठेवलंय. प्रशांत पाटील याचं कौतुक करावं लागेल. 2 षटका अखेरीस धावा झाल्यात त्या मात्र 23. 2 गडी बाद. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय रवी लिंगाला. बंटी. पहिलाच चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळालं. स्लोअर 1 होता बंटी यांच्या मार्फत मात्र रवी थोडेसे मिस झालेत. बॅटची कडा घेऊन बॉल 1 धाव घेण्यात यशस्वी. आता मात्र स्ट्राइक वर असणार आहे. निखिल गोलंदाजी मार्फत बंटी सज्ज. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू लेग साइडच्या दिशेने भिरकावलाय मात्र डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय. मात्र एका धावावर समाधान मानावं लागेल. कृपया व्हॉलंटियर्स बॉल कडे लक्ष द्यायचंय. आपण बघताय साहेब सह्याद्री फाउंडेशन तर्फे साहेब चषक 2025. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन बंटी यांच्या मार्फत निर्धाव चेंडू निखिल यांना बीट केलंय. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू तितका सुरेख भिरकावून दिला लेग साइडच्या दिशेने. सीमा रेषा पार षटकार. खरोखर निखिल देखील वेटिंग वरच होता. कधी शॉर्ट पिच चेंडू टाकतोय आणि कधी मी षटकार मारतोय या वेटिंग मध्ये होता आणि तीच चूक बंटी यांनी केली. मात्र खामियाजा भुगतना पडा. षटकाराच्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 31 या धावसंख्येवर. 31 ऑन द बोर्ड. मॅच आता थोडीशी क्लोज होत चालली आहे. 47 धावाचा पाठलाग करायचा आहे. धावा झाल्यात 31. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. काहीही होऊ शकतं या मॅच मध्ये. निर्णायक मॅच. परत एकदा सुंदर फटका आणि सीमा रेषा पार षटकार.
खरोखर तब्बल 2 चेंडूवर 2 षटकार मारून आपल्या संघाला मॅच मध्ये परत घेतलंय. निखिल यांच्या बॅटमधनं धुवाधार फलंदाजी. धावसंख्येत भर, धावसंख्या झाले ती मात्र 37. आता मात्र फक्त 10 धावांचं लक्ष्य पार करायचंय. सुंदर फलंदाजी. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे. हो, हा देखील फटका सुंदर होता. फटका फसला आणि 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून हा बॉल गेला. मात्र आत्ताच्या 3 धावा. 4 ना, 3च. 3 धावा. 3 षटका अखेरीस धावा झाल्या 40. आता मात्र 6 चेंडू मध्ये 7 धावांचं लक्ष्य पार करायचंय. 6 चेंडू 7 धावा, 40 धावसंख्या धावफलकावर लगावल्यात. खरोखर आधी वाटलेलं ही मॅच वन साइडेड होईल, मात्र सुंदर कमबॅक. अयोध्या लेजंड्स यांच्याकडे देखील सुंदर फलंदाज आहेत. 2 मोठे फलंदाज बाद झाले असले तरी निखिल यांनी आपल्या संघाची धोरण आपल्या खांद्यावर घेतली व आपल्या संघाला विजयाकडे घेऊन गेलाय. 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. यानंतरचा होणारा सामना किरण 11 विरुद्ध जरीमरी क्रीडा मंडळ. या दोन्ही संघांनी तयार राहायचंय. जरीमरी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. त्याचप्रमाणे सामना सुरू करायचा आहे. 6 चेंडू 7 धावा. कोण जाणार तिसऱ्या फेरीत? आता मात्र गोलंदाजी मार्फत आपण बघतोय प्रतीक आणि स्ट्राइक वर असणार आहे रवी. 6 चेंडू 7 धावा. 2 चेंडूवर समीकरण स्पष्ट. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने डोलावलेला फटका आणि 4 धावा. सीमा रेषा पार चौकार. खरोखर सुंदर फटका रवी यांच्या बॅट मार्फत. त्यांनी ओळखलं गोलंदाज ऑफसाईडचा मारा करतोय, त्याचमुळे सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने लगावला, कव्हरच्या दिशेने, आणि 4 धावा मिळवल्यात. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 या धावसंख्येवर. अजून देखील मॅच संपली नाहीये. 5 चेंडू मध्ये 3 धावांचं लक्ष्य पार करायचंय. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. 4 चेंडू 3 धावा. पहिल्याच बॉलवर मोठा फटका मारलेला रवी यांना वाटलं सहजरित्या जिंकू, मात्र प्रत्येक देखील माघार घेणारे नाही आहेत. ते देखील उत्कृष्ट गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहेत. बघूया काय करतायत. परत एक सुरेख चेंडू आणि आता मात्र 3 चेंडू मध्ये 3 धावा. खरोखर पहिला चेंडू जर सुरेख टाकला असता तर आता मात्र समीकरण काही वेगळं असलं असतं. तरी देखील मॅच अजून संपलेली नाहीये. 3 चेंडू मध्ये 3 धावांचं लक्ष्य पार करायचंय. खरोखर रंगतदार रंगलेला हा सामना आपण बघताय. साहेब सह्याद्री फाउंडेशन आयोजित शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या
जयंतीनिमित्त साहेब चषक 2025 सुंदर भव्य दिव्य असं आयोजन. विद्युत झोतातले सामने दिनांक 25 व 26 जानेवारी रोजी खेळवले जाणारे हे सामने वरळीकरांसाठी एक मेजवानी. आता मात्र सुंदर फटका, सीमा रेषा पार षटकार. एक विनिंग मुवमेंट क्रिएट केला रवी यांनी. सुंदर फटका. कृपया सर्व खेळाडूंना एक विनंती आहे, विकेटवर कोणी यायचं नाहीये. विकेटची थोडी काळजी घ्या, कारण अजून देखील 2 दिवस आपल्याला इकडे काढायचे आहेत. जिंकलेल्या संघात अयोध्या लेजंड या संघाचं खरोखर अभिनंदन व हारलेल्या संघांना बेटर लक नेक्स्ट टाइम. आणि झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय निखिल यांना. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय अयोध्या लेजंड्स या संघातील निखिल.